नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, आरोग्य सेवक 40% आणि 50% या दोन्ही जे नॉन पेसामध्ये परीक्षा झालेली आहे आणि त्यांचे पेपर जे आहेत ते संपलेले आहेत. फक्त जे पेसा क्षेत्रामध्ये येतात त्यांची परीक्षा बाकी आहे आणि त्याच्यासाठीच आपण आरोग्य सेवक तांत्रिकचे जे काही प्रश्न आहेत किंवा जीकेचे जे काही प्रश्न आहेत, जे मेमरी बेस्ड आहेत, त्या सर्व प्रश्नांचं कलेक्शन घेऊन आलो आहोत. जेणेकरून हे प्रश्न पाहिल्यानंतर तुम्हाला एक पेपरचा पॅटर्न जो आहे तो कळून जाईल आणि तुमचा अभ्यास तर सुरू असेलच, पण त्याला एक दिशा जी आहे ती तुम्ही देऊ शकता. म्हणजे पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जात आहेत, IBPSचा नेमका पॅटर्न कसा आहे, कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत आणि कोणत्या घटकावर विचारले जाऊ शकतात. तर ते जे आहे त्यामुळे तुमचे मार्क्स वाढू शकतात. तर पहा, सुरुवात करूया आपण प्रश्नांना. तर या ठिकाणी जो प्रश्न आहे, स्फुटनिक किंवा स्पुतनिक अवकाश मोहीम कधी सोडली गेली, हा देखील प्रश्न विचारलेला होता. जवळपास प्रश्न आपण पाहिले तर 10वीच्या भाग 1 आणि भाग 2 वर आधारित होते. आपण त्यासाठी एक मॅरेथॉन सुद्धा तयार केलेला होता आणि मॅरेथॉनमध्ये जसेच तसे बरेच प्रश्न आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, अजून तुम्ही मॅरेथॉन जर पाहिलं नसेल तर तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तो तुम्ही जाऊन पाहू शकता. 400 प्लस प्रश्न आपण तयार केलेले आहेत 10वीच्या पुस्तकावर. प्रत्येक पानामधले जे काही फॅक्ट आहेत ते बाहेर काढून त्याचं MCQ म्हणजे प्रश्न कशा विचारला जाऊ शकतो त्या पद्धतीने प्रश्न आणि उत्तर या दोन्हीचा त्यामध्ये समावेश आहे. तो तुम्ही पाहू शकता. 400 प्लस प्रश्नांचा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे आणि चॅनलला उपलब्ध करून दिलेला आहे. तर पहा मित्रांनो, हे आहे प्रश्न परीक्षेत विचारलेले. तर त्याचं उत्तर होतं 4 ऑक्टोबर 1957. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली. या ठिकाणी शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला विचारलेलं होतं. तर रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी आहे ती वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत शोधून काढलेली होती. आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण हा जो टॉपिक आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन, सेपरेटली टॉपिक सिलेबसमध्ये दिलेला आहे. नंतर पहा, पुढील प्रश्न आहे, फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात अंगठा काय दर्शवतो. तर विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवण्याचं काम फ्लोमिंगच्या डाव्या हातामध्ये अंगठा हा करत असतो. नंतर पहा, पुढील प्रश्न, आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे अनुत्रिज्या कमी होते की वाढते, असा देखील प्रश्न होता. तर ती कमी होत जाते. पुढील प्रश्न, डोळ्याच्या बाहुलीचे कार्य काय आहे. तर डोळ्यात जाणाऱ्या प्रकाशांचे नियंत्रण करणे हे डोळ्याच्या बाहुलीचे कार्य असते. पुढील प्रश्न पहा, केपलरचा दुसरा नियम काय सांगतो. तर कोणत्याही ग्रहाला सूर्याशी जोडणारा रेषा वेळेच्या समान अंतराने समान क्षेत्र व्यापते, हा केपलरचा दुसरा नियम सांगत असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोणी मांडला. म्हणजे या ठिकाणी अर्थमंत्री सरळ सरळ विचारले होते त्यांनी, अजित पवार त्याचं आन्सर होतं. तर पहा मित्रांनो, हे जे आहेत हे आपण प्रश्न का पाहतोय की यावरून तुम्हाला भविष्यात कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची एक पूर्वकल्पना यावी म्हणून. जास्त डिटेलमध्ये आपण जाणार नाही, कारण की हा जो प्रश्न आहे तो पुन्हा परीक्षेला येईल याची गॅरंटी नाही आहे. बदलून प्रश्न येऊ शकतो, जसा तसा प्रश्न सेम येईल याची गॅरंटी नाही. तर पहा, भारताचा पहिला व्हॉइसरॉय कोण. तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. 1857चा उठाव झाल्यानंतर 1858मध्ये राणीचा जाहीरनामा आला होता आणि तो जाहीरनामा आल्यानंतर लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल होता आणि तोच नंतर व्हॉइसरॉयमध्ये कन्वर्ट त्याचं पोस्ट जे आहे पद झालेलं होतं. नंतर पहा, मोहम्मद शमीला कोणता पुरस्कार मिळालेला आहे. तर अर्जुन पुरस्कार हा मोहम्मद शमीला मिळालेला आहे. जालना जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती. ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्यावर 100% प्रश्न विचारला जातो आणि तुमच्या हातचे 2 मार्क असतात तुम्ही जर जिल्हा व्यवस्थितरित्या केला तर. जिल्ह्याचं विशेष करून तुम्हाला काय करायचं आहे, एक म्हणजे क्षेत्रफळ, दुसरं म्हणजे लोकसंख्या, तिसरं तुमचं लोकसंख्येमध्ये दोन्ही टॉपिक आले. लोकसंख्येमध्ये घनतासुद्धा आली आणि लोकसंख्येमध्ये सेक्स रेशो जो आहे, लिंग गुणोत्तराचं प्रमाण, तो सुद्धा आलेला आहे. नंतर पहा, ग्रामपंचायती किती आहे. त्यानंतर पंचायत समित्या, नगर परिषद, नंतर नगर परिषदेचे सध्याचे मुख्याधिकारी, नगर परिषदचे तर नाही पण जिल्हा परिषद जे आहे तुम्हाला विचारलं जाऊ शकते. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यावर प्रश्न विचारलेले आहेत. तर पहा, जिल्हा परिषदेचे विद्यमान सध्या जिल्हाधिकारी कोण आहेत. नंतर जिल्ह्याची SP सुद्धा विचारलेले आहेत. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे सुद्धा विचारलेली आहेत. ऐतिहासिक स्थळे सुद्धा विचारलेली आहेत. म्हणून पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे, जिल्हाधिकारी, जिल्ह्याची SP कोण आहेत, जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत. मंत्रीवर तर शक्यता प्रश्न येणार नाही, पण तरी तुम्ही ते करून जाणं आवश्यक आहे. जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायती किती आहेत, जिल्ह्यात गावी किती आहेत, जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे, साक्षरता किती आहे, हे जे आहेत बेसिक महत्त्वाचे पॉईंट ते करणं आवश्यक आहे. जिल्ह्यातून जाणारी नदीसुद्धा विचारलेली आहे. तर पहा, जिल्ह्याच्याबद्दल हे तुम्ही काही करा. 2 प्रश्न जिल्ह्यावर तुम्हाला हमखास विचारले जातील आणि त्याची उत्तर तुम्ही देऊ शकता. नंतर पहा, पुढील प्रश्न, जालना जिल्ह्याचे विभाजन कधी करण्यात आले. अशा टाईपचे प्रश्न जिल्ह्यावर विचारलेले आपल्याला दिसतात. पुढील प्रश्न पहा, लिटमस पेपर आमलारीमध्ये कोणता रंग दर्शवतो, हा देखील प्रश्न आलेला होता. विद्युत धारा मोजण्यासाठी काय वापरतात. तर एम्पियर एकक जे आहे ते विचारले जाऊ शकते. विद्युतचं ओहमचं व्होल्ट जे आहे ते विचारल्या जाते. नंतर पहा, जिल्हा परिषद अध्यक्षांचे मानधन किती असते. मानधनावर देखील प्रश्न आलेला आहे. आशिया पॅसिफिक स्वच्छ विमानतळामध्ये दिल्ली विमानतळाचा क्रमांक किती आहे. तर तो आहे पहिला. दिल्ली विमानतळाचा जो आशियामध्ये क्रमांक आहे स्वच्छ विमानतळामध्ये, तो पहिल्या क्रमांकावर दिल्लीचं जे आहे ते स्थळ येते. आणि आणखी एक प्रश्न आला होता मुंबईच्या संदर्भात की
सर्वात स्वच्छ शहर विचारलं होतं की शहर जे आहे शहराचा मान कोणी पटकावलेला आहे किंवा तिसऱ्या क्रमांकाचं शहर कोणतं, तर तो प्रश्न का आलेला होता, कारण की तिसरा क्रमांक जो आहे तो मुंबईने पटकावलेला आहे. नवी मुंबईने स्वच्छतेच्या बाबतीत इंदोर आणि सुरत जे आहे दरवर्षी इंदोर हे शहर प्रथम क्रमांकावर असते, पण यावर्षी सुरतने जे आहे ते इंदोरला समान गुण घेऊन समान पातळीवर आलेले आहेत, म्हणून ते 2 नंबर गेले आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेलं होतं आपलं नवी मुंबई, म्हणून नवी मुंबईवर प्रश्न आलेला होता. नंतर पहा, समीर योजनेचा फुल फॉर्म काय आहे, तर सोसायटी फॉर एम्प्लॉईड. फुल फॉर्म जो आहे तो विचारला जातो. ATPचा फुल फॉर्म, समीरचा फुल फॉर्म, NDRFचा फुल फॉर्म जो आहे तो अजून विचारलेला नाही, विचारण्याची शक्यता दाट आहे, म्हणून NDRFचा फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. NDRFचा जर आपण फुल फॉर्म पाहिला तर नॅशनल डिझास्टर NDR रिस्पॉन्स फोर्स असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. NDRFचा नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स NDRF. कायदा होता 2005चा. स्थापना NDRFची जी आहे ती 2006मध्ये झालेली आहे. यावर आपण ऑलरेडी प्रश्न घेतलेले होते. नंतर पहा पुढील प्रश्न, कोसला कादंबरीचे लेखक कोण, कादंबरीसुद्धा विचारलेली आहे. वनस्पती तेलाचे रासायनिक सूत्र काय, यावर देखील प्रश्न आलेला आहे. ऑर्गनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे. ओझोन थर कोणती किरण थांबवतो. खाली आपण उत्तरं दिलेली आहेत, ते तुम्ही पाहू शकता. उत्तराबद्दल आपण चर्चा करणार नाही आहोत, त्यासाठी फक्त तुम्हाला उत्तर लिहून दिलेलं आहे. नंतर पहा पुढील प्रश्न, IUPACचा फुल फॉर्म काय आहे. टेस्टमध्ये आपण प्रश्न घेतला होता, जशा तसा परीक्षेला विचारलेला दिसतो. नंतर पहा मॉक ड्रिल म्हणजे काय. केपलरचा तिसरा नियम, अगोदर पाहिला आपण केपलरचा दुसरा नियम, आता विचारलेला आहे केपलरचा तिसरा नियम. नंतर पहा इस्टरची रचना सांगा. भूकंपाचे मापन कशाने केले जाते. अप्रकट उष्मा म्हणजे कोणती उष्मा, या ठिकाणी जे आहे ती व्याख्याच विचारलेली आहे, डेफिनेशन. 1 कॅलरी म्हणजे किती जूल, हमखास येणारा प्रश्न आणि परीक्षेलाही आलेला होता. ऑक्सिडीकरणात ऑक्सिजनचे काय होते. भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय. IMP प्रश्न आहे, प्रत्येकाला माहीत असणं आवश्यक आहे. याच परीक्षेसाठी नाही तर इतर परीक्षांसाठी सुद्धा आपल्याला भारताच्या पहिल्या उपग्रहाचं नाव माहीत असणं आवश्यक आहे. नंतर पहा ॲनिलिडा व संधिपाद यांना जोडणारा दुवा कोणता. मेंडेलिव्हची आवर्त सारणी कशावर आधारित आहे. आपण जर सुरुवातीच्या आवर्त सारण्या पाहिल्या तर त्या आपल्या अणुवस्तुमानावर आधारित आहेत, म्हणून या ठिकाणी मेंडेलिव्हची आवर्त सारणी सुद्धा अणुवस्तुमानावर आधारलेली होती. पुढील प्रश्न, भरती ओहोटी येण्याचं कारण काय. इथिल अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे सांगा. अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण. युरी गागारिनवर प्रश्न आलेला आहे. अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण. भारताचा पहिला उपग्रह कोणता. त्यानंतर रशियाचा जो आहे स्पुटनिक, ती अवकाश मोहीम रशियाने कधी राबवली. जे पहिलं आहे ते मोस्ट आहे, मग ते जगातील असो की भारतातील असो, त्यावर प्रश्न विचारला जातो. पहिला जाणारा व्यक्ती कोण, पहिला जाणारा उपग्रह कोणता, पहिली अवकाश मोहीम कोणती, यावर प्रश्न विचारलेले दिसतात. नंतर पहा मुकुलायन कोणत्या प्राण्यात घडून येते. कार्बनच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात. जीचे मूल्य किती आहे. ATPचे दीर्घ स्वरूप सांगा. ऑक्सिजनचे रेणू वस्तुमान किती. डायलिसिस कोणत्या अवयवाशी संबंधित आहे, असा देखील प्रश्न होता. संत गजानन महाराज संस्थान बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, असा देखील प्रश्न होता. काही प्रश्न आहेत ते सोप्या स्वरूपाचे तुम्हाला वाटत असतील, पण पहा मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात अर्ज केलेला होता म्हणून बुलढाणा जिल्ह्यावर प्रश्न आलेला आहे. तुम्ही जर दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज केलेला असेल तर त्या जिल्ह्यावर प्रश्न येणार डेफिनेटली. नंतर पहा महादेव गोविंद रानडे समाज सुधारकावर प्रश्न होता, कोण होते. बंगालची फाळणी कधी करण्यात आली, हा देखील प्रश्न होता. नीती आयोगाचा फुल फॉर्म सांगा, हा देखील प्रश्न होता. शेन वॉटसनच्या पुस्तकाचं नाव काय. पुस्तक देखील विचारलेलं होतं. अगोदर कादंबरी विचारली, नंतर पुस्तक विचारलं. अभिनव भारताची स्थापना कोणी केली, समाज सुधारक. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर शिवकुमार उतुरे. या ठिकाणी आन्सरची आपण चर्चा करणार आहोत. क्लोनिंगची डेफिनेशन सांगा. डेफिनेशन विचारली होती क्लोनिंगची. उत्प्रेरकाची डेफिनेशन सांगा, म्हणजे व्याख्या सांगा. क्लोरीनचा अणुक्रमांक किती आहे, अणुक्रमांक विचारला जात होते मूलद्रव्यांचे. विशिष्ट उष्माधारकतेची क्षमता काय आहे. क्लोरोमिथेनचे रासायनिक सूत्र सांगा. आवर्त सारणीत संक्रमक मूलद्रव्य कोठे आढळतात. या ठिकाणी गण आणि आवर्त हे तुम्ही हमखास करून जा. आवर्त सारणी जी आहे ती आपल्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. SPDF हे आपल्याला माहीतच पाहिजे. खंड, त्यानंतर गण आणि आवर्त कोणत्या लाईनीत कोणते मूलद्रव्य आहेत त्याबाबत थोडीफार जरी बेसिक माहिती तुम्ही घेतली तरी देखील तुमचा प्रश्न जो आहे तो कव्हर होऊ शकतो. नंतर पहा मातीच्या धुपेचे नैसर्गिक कारण कोणते आहे. सायटोलॉजी म्हणजे काय. तारे का लुकलुकतात. आपण पाहिलं भरती ओटी काय येते, तारे का लुकलुकतात असे प्रश्न विचारलेले आहेत. नंतर पहा आंतरराष्ट्रीय लसीकरण दिवस कोणता असतो, हा देखील विचारलेला आहे. केपलरचा पहिला नियम सांगा. केपलरचे तिन्ही नियम विचारलेले आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा तिन्ही नियमांवर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात. नंतर पहा हेलियमचा अणुक्रमांक किती आहे.
मोबाईल निर्मितीत भारताचा क्रमांक कितवा लागतो? गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणती संस्था स्थापन केलेली होती? प्रतापसिंह उद्यान कोठे आहे? IPL स्पर्धा मुंबई इंडियन्सने 5 वेळा जिंकली, पण खालीलपैकी कोणत्या वर्षी जिंकले नाही? तर तुम्ही जर क्रिकेटचे फॅन असाल आणि त्यातही जर तुम्ही IPL पाहत असाल तरी देखील हा प्रश्न तुम्हाला कठीण जाऊ शकतो. 5 वेळा कप नेलेला आहे हे तर सर्वांना माहीत आहे, पण कोणतं वर्ष आहे की ज्या वर्षी त्यांनी नेला नाही? हे थोडं किचकट स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. नंतर पहा, महाराष्ट्र आणि गुजरात यांचे संयुक्त रेल्वे स्टेशन कोणत्या गावात आहे? गाव विचारलेलं होतं. बटाट्याची चाळ या कथा संग्रहाचे लेखक कोण आहेत? फ्लोमिंगच्या डाव्या हाताच्या नियमात तर्जनी काय दर्शवते? चुंबकीय क्षेत्राची दिशा. त्यानंतर कोणते विकर अल्कोहोल तयार करण्यास मदत करते? हे चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती या प्रश्नाचं उत्तर आहे, त्यात हा काही प्रश्न नाही आहे. त्यानंतर पहा, कोणते विकर अल्कोहोल तयार करण्यास मदत करते? इंद्रधनुष्य हा कशाचा एकत्रित परिणाम आहे? ह्या घटना ज्या आहेत ह्या घटना तुम्ही लक्षात ठेवा. यामध्ये तुम्हाला रिकामी जागा सुद्धा विचारल्या जाऊ शकते. आंतरिक परावर्तन, अपवर्तन आणि अपस्करण ह्या ज्या घटना आहेत त्या विचारल्या जातात. नंतर पहा, हॅलोजनला आधुनिक आवर्त सारणीच्या कोणत्या गटात प्रस्थापित केले आहे? 17व्या. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे काही मेमरी बेस्ड प्रश्न आहेत त्यांचे या ठिकाणी फक्त प्रश्न पाहिले, जास्त डिटेलमध्ये आपण गेलेलो नाही, कारण की हे प्रश्न रिपीट होतील याची शक्यता कमीच आहे. याच्याशी रिलेटेड तुम्हाला इतर प्रश्न येऊ शकतात, म्हणून तुम्ही असाच अभ्यास करा. IBPSचा पॅटर्न तुमच्या लक्षात आलेलाच असेल. इतर ॲनालिसिसचे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिलेले असतील. आपण जे काही प्रश्न झालेले आहेत त्याविषयी सुद्धा व्हिडिओ टाकला होता आणि आज सर्व प्रश्नांचं या ठिकाणी कलेक्शन केलेलं आहे आणि तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगोदर जे आपण विश्लेषण घेत होतो त्यामध्ये उत्तर सांगत नव्हतो, कारण की प्रश्न कन्फर्म तसेच असतील असं नाही, पण आता बऱ्याच उमेदवारांनी प्रश्न सांगितलेले आहेत, त्यामुळे काही प्रश्नांची जी आहे ती आपण कन्फर्म जसे जसे आलेले आहेत जास्तीत जास्त या ठिकाणी जे आहे ते साम्य घेण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. तर पहा, 2-3 जणांकडून व्हेरीफाय झालेले प्रश्न आहेत. प्रश्नामध्ये तरीही चूक आढळू शकते. चूक काही असेल तर तुम्ही ते लक्षात आणून द्या, पण प्रश्न शक्यतोवर जे आहेत ते परीक्षेला असेच विचारलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही नक्की कळवा आणि जर आणखी काही तुमचे सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.